देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालयी देव अंतरात नांदे देवदाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही देव सर्वा भूता ठाई देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालयी देव मूर्तीत नामावे तीर्थक्षेत्रात नागावे देव आपणात आहे शिर झुकवोनिया पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरोनिया राही देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालयी देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण काळ येई काळ जाई देव आहे तैसा राही देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालयी देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालयी मुग्धाताई, खूप खूप धन्यवाद. गदी माडगुळकरांची अशी अतिशय भावपूर्ण अशी रचना आपण गायलीत. खूप छान. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. 13व्या अध्यायाच्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा टप्प्यापर्यंत आपला अभ्यासवर्ग आलेला आहे आणि अर्जुन भगवंतांना एक प्रश्न विचारतोय. अर्जुनाचा स्वभाव असा आहे की तो खरं तर ज्ञानी भक्त देखील आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या अनुभूतीला येत नाही तोपर्यंत ज्ञानवंत जो असतो तो कोणती गोष्ट खरी मानत नाही. जोपर्यंत त्याच्या बुद्धीला ते पटत नाही, जोपर्यंत त्याच्या प्रत्ययाला येत नाही तोपर्यंत तो परमेश्वराला भगवंतांना प्रश्न विचारत राहतो. शंकराचार्य तर एका ठिकाणी असं म्हणतात की सगळ्या श्रुती जरी येऊन श्रुती वाङ्मय एकत्र येऊन जरी मला सांगायला लागल्या, वेद वाङ्मय मला जर सांगायला लागलं
की अरे हा अग्नी जो आहे ना तो शीतल असतो, तरी ते मी मानणार नाही. मला तशी अनुभूती यायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला मला ती अनुभूती येईल त्यावेळेलाच मी ते मान्य करीन. परमार्थामध्ये असा उच्च पातळीवरचा अनुभव घ्यायला प्रत्येक ज्ञानवंताला किंवा ज्ञानाची उपासना करणाऱ्या साधकाला अत्यंत जागरूक असायला पाहिजे. त्यामुळे भगवंतांना आता अर्जुन 21व्या श्लोकामध्ये जो प्रश्न विचारतायत तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की कैर्लंगेन स्त्रीन गुणानेतान अतितो भवती प्रभो किमाचार कथम चैतान स्त्रीन गुणान अतिवर्तते. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी या श्लोकावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. अर्जुन उवाच कैर्लिङ्गैः स्त्रीन् गुणानेतान् न तीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतान् स्त्रीन् गुणान् अतिवर्तते. तेनेतोपे वीरपुरुषे जी कोणी चिन्ही तो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू तो निर्गुण काय आचरे कैसे निगुण निस्तरे हे सांगी जो माहेरे कृपेचेनी तया अर्जुनाची या प्रश्ना तो षड्गुणांचा राणा परिहारू आकर्णा बोल तू असे म्हणे पार्था तुझी नवाई हे ये तुलेची पुससी काई ते नामची तया पाही साचे लटिके गुणातीत जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी नागवे गुणायया परी अधीन का नागवे हेची कैसे नि जाणावे गुणाची या उखरवे माझी असता हा संदेह जरी वाहसी तरी सुखे पुसोला हसी परीस आता तयासी रूप करू. या गुणातीत योगाच्या आत्तापर्यंतच्या निरूपणांना आपण पाहिलं की अर्जुन अतिशय प्रभावित झालेला आहे, अत्यंत आनंदित झालेला आहे आणि त्या संतोषाच्या मनस्थितीमध्येच तो भगवंतांना प्रश्न विचारतोय की हे प्रभो, या 3 गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा, त्याचं आचरण कसं असतं आणि या 3 गुणांच्या पलीकडे तो कसा जातो. माऊलींच्या ह्याच्यावरचं विवेचन आताच तावरे मॅडमनी वाचलं. त्याचा अर्थ थोडक्यात बघूया की त्या संतोषाने वीर अर्जुन विचार करू लागला की महाराज, ज्या पुरुषामध्ये असा बोध राहतो तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, तो गुणातीत पुरुष काय आचरण करतो व तो गुणांचं निवारण कसं करतो. आपण तर कृपेचे माहेर घर आहात, आपण हे आम्हाला सांगावे. या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी, त्याला आपण षडैश्वर्य गुणसंपन्न असं म्हणतो ना, तर इथे माऊली वर्णन करतात की तो ऐश्वर्यादी 6 गुणांचा राजा श्रीकृष्ण असं म्हणतो की अर्जुना, तुझी प्रश्न करण्याची पद्धत काही अपूर्वच आहे. तो गुणातीत काय कर्मे करतो व गुणातून कसा तरून जातो हे असं एवढंच तू काय विचारतोयस. म्हणजे माऊली असं म्हणतात इथं की तू असं हे असंबद्ध काय विचारतोयस. हे तुझं विचारणं खरे हे कसे खोटे आहे या विचारण्यासारखं विसंगत आहे. आता इथे आपण असं बघू शकतो की भगवंतांना इथं काय सुचवायचंय की तू हे आतापर्यंत जाणून घेतलेलं आहेस की प्रत्येकाला भगवंतांचं किंवा स्वरूपाचं दर्शन हे घ्यावं लागतं. ते काही कुणाकडून ऐकून सांगून मिळत नाही. एक प्रसिद्ध वाक्य आपल्याला माहित आहे की नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो. म्हणजे आपण कितीही श्रवण केलं, कितीही प्रवचनांमधून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला स्वरूपाचं दर्शन घडणार नाहीये. म्हणजे काय की नक्कीच याचा लाभ काय मिळेल आपल्याला की आपल्याला एक दिशा मिळेल. आपल्याकडून नेहमी सत्कर्मच घडेल. आणि या सत्मार्गावर किंवा सत्कर्मांमध्ये चालत राहिल्यामुळं काय होईल,
आपला भाव अतिशय शुद्ध होत जाईल आणि जे काही वाईट संस्कार आहेत, वाईट वासना आहेत आणि त्या हळूहळू नाहीशा व्हायला लागतील आणि ज्या शुभ वासना आहेत त्याच वासना अंतःकरणामध्ये जागृत व्हायला लागतील आणि मग आपल्या आयुष्यामध्ये असा क्षण येईल की आपलं कर्म हे आहे जे आहे ते कर्म कृष्णही राहणार नाही आणि शुक्लही राहणार नाही, म्हणजे ते अशुक्ल आणि अकृष्ण असं होऊन जाईल आणि मग आपण अशा एका उंच पातळीवर पोहोचू की आपल्याला तिथे प्रत्यक्ष चैतन्याची अनुभूती येईल. आता याच्यामध्ये आपण हा अभ्यास करताना आपण प्रकृती पुरुष विवेक जाणून घेतला आणि याच्यामध्ये बघितलं की पुरुष हा अक्रिय आहे आणि क्रिया करणारी कोण आहे तर ती प्रकृती आहे आणि प्रकृती कशी आहे तर ती नित्य त्रिगुणात्मक आहे. ती ज्यावेळी त्या पुरुषाशी संयोग करते आणि मग त्रिगुण म्हणजेच आपलं रूप आहे असं त्या पुरुषाला वाटायला भाग पाडते. म्हणून त्रिगुणाचं जे आवरण आहे ते काढून टाकायचं, अज्ञानाचं आवरण काढून टाकायचं. पुरुष हा नित्य साक्षी आहे, तो चैतन्य स्वरूप आहे आणि सगळी क्रिया करणारी जर कोण असेल तर ती प्रकृती आहे. म्हणजे भगवंतांनी सांगितलं की ज्या वेळेला क्षेत्रज्ञाचा विचार होतो त्यावेळेला पुरुष हा चैतन्य रूप आहे आणि कार्य करणारी कोण आहे ती प्रकृती आहे. हे तू पहिल्यांदा जाणून घे आणि या प्रकृतीवर मात करण्यासाठी कोणी कर्म मार्गाने जातात, कोणी भक्ती मार्गाने जातात, कोणी ध्यान मार्गाने जातात, कोणी ज्ञान मार्गाने जातात. म्हणजे ज्याचा जसा भाव असेल, जसा मार्ग ज्याला रुचेल, सुचेल, पचेल किंवा झेपेल त्या मार्गाने प्रत्येकानं जावं. म्हणजे हा अध्याय कसा आहे की आपल्याला असं सांगणार आहे की संपूर्ण हा जो प्रपंच आहे हे संसार किंवा सृष्टी जी आहे ती प्रकृती स्वरूप आहे, त्रिगुण स्वरूप आहे, अज्ञान स्वरूप आहे, अविद्या स्वरूप आहे. मग ही जी अविद्या असते ती अविद्या काय करते की आपल्याला सगळं व्यावहारिक सत्तेचंच रूप दाखवत राहते. हे सगळं अनित्य असून आपल्याला नित्य आहे असं भासवते, अशुची असूनही आपल्याला ते शुची असल्याचं भासवते, दुःखरूप असून सुद्धा आपल्याला यामध्ये सुख वाटायला लागतं. हीच अविद्या आहे. म्हणून या अविद्येवर मात करून साधकाला पुढे वाटचाल करायची आणि हे कळावं, ही वाटचाल कशी करावी हे अविद्येचं स्वरूप उलगडलं गेलं आणि या त्रिगुणावरती सुद्धा मात केली की म्हणूनच भगवंत अर्जुनाला म्हणतात की निस्त्रैर्गुण्यो भव अर्जुन. मग त्याचा अर्थ असा झाला की केवळ सत्वगुणापर्यंत उन्नत होऊन थांबायचं नाहीये. साधकाला काय करायचंय, या सत्वाच्या सुद्धा अतीत व्हायला पाहिजे, त्रिगुणाच्याही अतीत व्हायचं आहे. ज्यावेळी तो साधक त्रिगुणाच्या सुद्धा अतीत होईल त्याच वेळी त्याचं काय होईल, चैतन्याशी तादात्म्य होईल. म्हणजे काय म्हणलेलं आहे की प्रत्येक आत्मा आणि परमात्मा यांचं ज्या ठिकाणी मिलन होतं, संगम होतं, तिथंच काय होतं, द्वैत मोडून जातं आणि मग त्या साधकाचा सिद्ध होतो. अशा वेळेला त्याला आत्मानुभूती येते, आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून भगवंत म्हणतात की हा बोलण्याचा विषय नाहीये, हा कसा विषय आहे, हा आत्मसाक्षात्काराचा विषय आहे, हा अनुभूतीचा विषय आहे. म्हणून अविद्येचा नाश केला पाहिजे. या प्रपंचामध्ये या व्यावहारिक किंवा प्रातिभासिक सत्तेवर आपल्याला जो जो अनुभव येत असतो तो सगळा काय असतो, तात्कालिक असतो, म्हणजे अतिशय क्षणिक असतो. तो अनुभव कधीच नित्य राहत नाही, म्हणून तो शाश्वत नाही, तो चिरंतन नाही. मग जर भगवंत असं म्हणतात की आपल्याला जर नित्य शाश्वत चिरंतन अनुभव हवा असेल तर आपल्याला त्रिगुणांच्याही अतीत व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत आपल्यामधले वासनांचे तण आपल्याला या क्षेत्रातून म्हणजे आपल्या शरीरातून काढून फेकून देता येत नाहीत तोपर्यंत अंतःकरण चतुष्टयावर, अंतःकरण चतुष्टय म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकारावर आपल्याला विजय मिळवता येत नाहीत
आणि जोपर्यंत मनबुद्धीचं ऐक्य करून संकल्प विकल्पाला आपल्या ईश्वर भक्तीचं स्वरूप देता येत नाही, अहंकाराला अमानित्वाला आपल्या मनातून काढून टाकता येत नाही, अदंभित्व धारण करता येत नाही, तोपर्यंत चैतन्याचं परमेश्वराचं दर्शन आपल्याला घडणार नाहीये. हा 14वा अध्याय जो आहे ना, तो संपूर्णपणे खरं तर ज्ञानकांड आहे. म्हणजे जे जड आहे आणि त्या जडाच्या संयोगानं जे जे प्राप्त होणार आहे, ते भलेही मग सुखरूप असो किंवा दुःखरूप असो, ते शाश्वत नाहीये, ते अल्पकाळ टिकणार आहे. म्हणून सुखाची एक लाट येते आणि निघून जाते, त्याच्या मागून दुःखाची लाट येते, तीही निघून जाते, मग पुन्हा कधीतरी सुखाचा वारा येतो. हे असं घडतच राहणार आहे. पण हे शाश्वत मात्र नाहीये, कारण इंद्रियांच्या संयोगानं मिळणारं प्रत्येक गोष्ट ही अनित्यच असणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, हे नामरूपात्मक विश्व आहे. मग ज्याला नाम आहे, ज्याला रूप आहे, त्याचा कधी ना कधीतरी अंत ठरलेला आहे. म्हणजे ज्याला आपण नामरूपात्मक जगत म्हणून ओळखतो, त्याला आदी आणि अंत हा राहणारच आहे. पण क्षेत्रज्ञ जो आहे तो कसा आहे, तो अनादी आणि अनंत आहे. मग या क्षेत्रज्ञापर्यंत पोचण्याचा किंवा त्याला जाणण्याचा जो काही काय म्हणलंय की क्रायटेरिया म्हणूया थोडक्यात, तो काय आहे तो भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे इथे अर्जुनानं जो प्रश्न विचारला की हे प्रभू, मी हे जाणून घेऊ इच्छितो की ज्यांनी गुणांचं अतिक्रमण केलेलं आहे किंवा गुणांना पार केलेलं आहे, अशा मनुष्याची कोणती लक्षणं असतात. म्हणजे संसारी माणसांपेक्षा गुणातीत मनुष्यामध्ये अशी कोणती विलक्षणता आहे, अशी काय खासियत आहे की ज्यावरून सामान्य माणसानं हा गुणातीत पुरुष आहे असं समजून घ्यावं. तर यावर ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या निरूपणामध्ये काय म्हणलेलं आहे की तू हा असा असंबद्ध प्रश्न काय विचारतोयस, असं भगवंतांना म्हणणं अपेक्षित आहे. म्हणजे या विचारण्यासाठी हे विसंगत का म्हणलेलं आहे की गुणातीत ज्याला म्हणतात तो गुणांच्या स्वाधीनच नसतो. म्हणजे तो जरी गुणात सापडला असला तरी तो गुणांच्या स्वाधीन मात्र कधीच नसतो. म्हणजे जर तो गुणांच्या स्वाधीनच नाहीये तर मग त्याची लक्षणं कशी असतील, असं भगवंतांना सुचवायचंय. तो गुणांच्या अधीन आहे किंवा अधीन नाही हे कसं ओळखावं, असा तुझा प्रश्न. म्हणजे थोडंसं ते करेक्शन करतात त्याच्या प्रश्नामध्ये की तो महात्मा गुणातीत तर आहे, पण फॉर द टाइम बिंग एका ठराविक काळापुरता तो कोणत्या गुणांच्या अधीन आहे हे त्याच्याकडे पाहिल्यावर कसं ओळखायचं. तर त्याचं उत्तर आता मी तुला देतो, असं म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये त्या गुणातीत महात्म्याचं वर्णन करतात. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी 22वा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. श्री भगवान उवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. तरी रजाचे निमाजे देही कर्माचे आणोजे प्रवृत्ती जे घेईजे वेटाळुनी तै मीची का कर्मठ ऐसा न ये श्रीमाठ दरिद्रनिये बुद्धी वीट तोही नाही अथवा सत्वेची अधिके जै सर्वैंद्रियी ज्ञान फाके तै सुविद्यता तोखे उभजेची ना का वाढिले नितमे न गिळंजेची मोह भ्रमे तै ज्ञानत्वे न श्रमे घेणेही नाही पै मोहाचा अवसरी ज्ञानाची ताड न धरी ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी सायं प्रातर मध्यान्ना या तिही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा असे तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काही जळार्णव पाऊसे साजा होय ना प्रवर्तले नि कर्मे कर्मठत्व तया कागमे
सांगे हिमवंतू हिमे कापे काई नादरी मोह आलिया काही पाज्ञाना मुकी जेल तया महा आगी ते उन्हाळे या जाळवत असे. आपण जर बघितलं ना की इथे अर्जुनानं प्रश्न विचारला की गुणातीताची लक्षणं कोणती आणि अशा आत्मज्ञानी महात्म्याची आत्मस्वरूपात स्थित राहणाऱ्या महात्म्याची लक्षणं कोणती आणि गुणातीताचं आचरण किंवा व्यवहार कसा असतो. आता आपण जर बघितलं तर दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुनानं भगवंतांना प्रश्न विचारलेला होता आणि त्यामध्ये त्यांना विचारलेलं होतं की स्थितप्रज्ञाची लक्षणं कोणती आणि भगवंतांनी त्याचंही विस्तृत उत्तर दिलेलं आहे. मग आपल्याला असं वाटेल की इथं पुन्हा हाच प्रश्न विचारण्याचा काय म्हणजे काय प्रयोजन आहे असं. तर अर्जुनानं दुसऱ्या अध्यायात विचारलेल्या प्रश्नानंतर जवळजवळ मध्ये 14व्या श्लोकापर्यंत 14व्या अध्यायापर्यंत 450 श्लोक झालेले आहेत. म्हणजे आता भगवंत जे उत्तर देणार आहेत ते कसं आहे की अर्जुन आता मोहग्रस्त असलेला किंवा एक अगदी व्याकुळ झालेला असा भक्त राहिलेला नाहीये. आता तो ज्ञानी होण्यापर्यंत त्याची वाटचाल झालेली आहे. म्हणजे ज्ञानाचा दीप त्याच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालेलाच आहे अशी भगवंतांची खात्री पटलेली आहे. आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर एका वेगळ्या बैठकीवरून भगवंत देतात. म्हणजे इथं अर्जुनाची आता बैठक एका ज्ञानाची झालेली आहे अशी भगवंतांना खात्री आहे. मग इथे भगवंत काय म्हणतात की अरे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचं कार्यरूप प्रकाश आणि रजोगुणाचं कार्यरूप अशी प्रवृत्ती तसंच तमोगुणाचं कार्यरूप मोह हे सगळं प्राप्त झाले असता विषाद मानत नाही आणि यातून निवृत्ती झाली असता त्यांची पुन्हा आकांक्षा करत नाही. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी प्रसंगानुरूप या प्रत्येक गुणाचा प्रादुर्भाव होतच असतो. सामान्य मानव तत्वदर्शी नसल्यामुळं त्याला अशा वेळी क्लेश होतात. म्हणजे माझ्यामध्ये मी त्यावेळी मला कंट्रोल झालं नाही, मी भयंकर रागावले असं आपण म्हणतो कधी कधी. किंवा मला इतका मोह अनावर झाला, माझा घसा दुखत होता तरी मी ते आईस्क्रीम खाण्याचा माझा मोह मी काही आवरू शकले नाही. म्हणजे या सगळ्याचा पर्यवसान दुःख मला अंतिमतः दुःख देण्यात होणार आहे असं जरी मला माहीत असलं तरी मी त्याच्यावर माझं नियंत्रण नाहीये. पण सत्वगुणाचा ज्यावेळी आपल्यामध्ये आधिक्य असतं तर सत्वगुण भगवंत म्हणतात की मुळातच प्रकाशमय आहे. तो मला विवेकत्व प्रदानच करतो. त्यामुळं मी प्रकृतीमध्ये बांधले गेलेली आहे किंवा सुखरूपतेमध्ये बांधली गेलेली आहे असं वाटण्याचं कारण नाहीये. सत्वगुण प्रकाश रूप आहे. हा सत्वगुण आपल्या चित्ताला सुखज्ञान या विषयांबद्दल आसक्त करतो असं म्हणतात भगवंत. आणि रजोगुण प्रवृत्ती रूप आहे. म्हणजे मानवाला तो इंद्रियांचे चोचले पुरवण्यामध्ये आसक्त करतो. आणि तमोगुण कसा आहे तर तो मनुष्याला प्रमाद करण्यामध्ये प्रवृत्त करतो. प्रकाश आणि ज्ञान या दोन्ही कशा आहेत, या सत्वगुणाच्या प्रवृत्ती आहेत. अनुराग आणि द्वेष या रजोगुणाच्या प्रवृत्ती आहेत आणि प्रमाद आणि मोह हा तमोगुणाच्या प्रवृत्ती आहेत. यापैकी एक किंवा सगळ्या कार्यरत झाल्या तरी त्याचा द्वेष गुणातीत मनुष्य करत नाही. म्हणजे जो भगवंत काय सांगतायत की यातला एक ना एक प्रत्येकामध्ये कार्यरत असणारच आहे. मग यामध्ये गुणातीत महात्माचं वैशिष्ट्य काय आहे, याबद्दल तो कधीच द्वेष करत नाही आणि प्राप्त होण्याची इच्छाही करत नाही. म्हणजे गुणांविषयी अशा थोर महात्म्याला अनुराग किंवा द्वेष असं काहीच उरत नाही.
याबद्दल माऊलींनी म्हणलेलं आहे की सायं प्रातर मध्यान्ह या तिन्ही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा असे. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्याला प्रातःकाळ, मध्यान्हकाळ, सायंकाळ या तिन्ही कालांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष असतो. म्हणजे त्याला तिन्ही गुणांबद्दल काही खबरबातच नसते. प्रकाश, प्रवृत्ती, मोह यांनाच पारमार्थिक भाषेमध्ये विक्षेप लय असं म्हणलेलं आहे. म्हणजे गुणातीत होण्यासाठी साधकाला काय गुणांचं जोपासना करावी लागते. त्याला शास्त्रामध्ये असे विशिष्ट प्रकारच्या संबोधन आलेलं आहे. त्याला शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभावनी आणि तुरीय अशा 7 उत्तरोत्तर श्रेष्ठ असलेल्या आत्मविद्येच्या पायऱ्या चढून जावं लागतं असं वर्णन आलेलं आहे. आता अशा गुणातीताची लक्षणं सांगताना माऊलींच्या ओव्यांमध्ये काय आलेलं आहे त्याचा आढावा घेऊया. की तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. तेव्हा त्या गुणातीत पुरुषाला मी एक कर्मठ आहे असा अभिमान चढत नाही, अथवा कर्म करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेदही होत नाही, अथवा सत्वगुणाच्या अधिक्यानं जेव्हा सर्व इंद्रियांमध्ये ज्ञान फाकते त्यावेळी मी ज्ञानी आहे असा हर्षही त्याला होत नाही असं म्हणलेलं आहे. आता एक कथा येते, त्या कथेचा संदर्भ म्हणजे नेमका कशामध्ये आलेला आहे आता माझ्या लक्षात नाही आहे, पण ती कथा अशी आहे की एकदा सगळ्या देवांना असा अभिमान झाला की त्यांनी असुरांवरती विजय मिळवला. त्यावेळी त्यांना असं वाटलं की हे सगळं जे काही आपण जो विजय मिळवलेला आहे त्यामध्ये म्हणजे आपलंच खूप मोठं यामध्ये कर्तृत्व आहे. मग ज्यावेळी असा त्यांना खूप अभिमान चढलेला दिसला. हा मला वाटते केन उपनिषदामध्ये आलेला एक दृष्टांत आहे. मला नेमकं आता आठवत नाहीये, पण असा उपनिषदामध्येच सांगितलेला हा एक दृष्टांत आहे की त्यावेळी म्हणे परब्रह्मानं असं केलं की एका यक्षाचं रूप घेतलं आणि तो यक्ष देवांसमोर प्रगट झाला. तर इंद्रानं काय केलं, सगळ्या देवांचा राजा इंद्र, त्याला ज्यावेळी असं कळलं की असा यक्ष कोणीतरी आहे, हा दिव्य यक्ष आहे आणि हा कोण आहे ह्याचा छडा लावा असं तो देवतांना आज्ञा करतो. मग हे करण्यासाठी कोण समर्थ आहे, तर अग्नी म्हणतो की मी याचा छडा लावतो. मग अग्निदेव येतात या यक्षासमोर येतात. तर यक्ष त्यांना प्रश्न विचारतो अग्नीला की तू कोण आहेस. तर तो म्हणतो की मी जातवेद नावाचा मी अग्नी आहे, मी प्रसिद्ध जातवेद या नावानं मी प्रख्यात आहे असं अग्नी म्हणतो. तर यक्ष त्याला म्हणतो की तुझं काय सामर्थ्य आहे. तो अग्नी म्हणतो की या पृथ्वीवर जे जे काही असेल ते सगळं भस्मसात करायचं सामर्थ्य माझ्यामध्ये. मग यक्ष म्हणतो असं का, असं म्हणून तो यक्ष त्याच्यासमोर एक वाळलेली गवताची काडी धरतो, काडी टाकतो त्याच्यासमोर. इथे अग्निदेव सगळी आपली शक्ती पणाला लावतो, पण त्याला काही ती काडी काही त्याला जाळता येत नाही. मग लज्जितून अग्नी इंद्रदेवतेकडे परत येतो. हा दिव्य यक्ष कोण आहे हे काही आम्ही जाणू शकलो नाही असं आपला पराभव तो इंद्रासमोर मान्य करतो. आणि आता इंद्रदेव मग ही कामगिरी वायुदेवतेवर सोपवतो. वायू समोर आल्यावर यक्ष त्याला विचारतो की तू कोण आहेस. तर वायू उत्तर देतो की मी सर्व शक्तिमान असा वायू आहे आणि मला मातरिश्वा या नावाने ओळखलं जातं. मग मातरिश्वा नाव असलेल्या तुझं सामर्थ्य काय आहे असं यक्ष त्याला प्रश्न विचारतो.
तर वायुदेव म्हणतात की पृथ्वीवर जे जे म्हणून आहे ते आकाशात उंच उडवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. तशीच एक गवताची काडी यक्ष वायूसमोर धरतात आणि ती उडवायला सांगतात. इथं सुद्धा आता सुद्धा असंच होतं की वायू आपली सगळी शक्ती पणाला लावतात, पण ती काडी काही त्यांना गवताची उडवता येत नाही. हे सुद्धा मग लज्जित होऊन इंद्रदेवतेकडे परत आले आणि म्हणतात की हा दिव्य यक्ष कोण आहे हे जाणण्याचं सामर्थ्य काही माझ्यामध्ये नाहीये. त्यावेळेला सर्व देवता इंद्रासमोर येतात आणि म्हणतात की हा यक्ष कोण आहे, नेमका कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपणच करायला हवा, तुम्हीच करा. मग या सगळ्या देवतांची प्रार्थना मान्य करून इंद्र यक्षाकडे आला. जेव्हा इंद्र यक्षाकडे आला तेव्हा तिथून यक्ष अंतर्धान पावला. म्हणजे बाकीच्या सगळ्या देवतांपेक्षा इंद्र जास्त अभिमानी आहे आणि त्याचं गर्वहरण करायला यक्ष अंतर्धान पावले. मग हतबल होऊन इंद्रदेव पार्वती मातेकडे जातात आणि त्यांना विचारतात की हे देवी, हा दिव्य यक्ष कोण आहे? तर त्यावेळी देवी त्यांना जो काही उपदेश करते तो त्या उपनिषदामध्ये आलेला आहे. ती सांगते की हा यक्ष म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. आणि ज्यावेळी देवांनी दानवांविरुद्ध राक्षसांविरुद्ध जो विजय संपादन केला तो तुम्ही आपलाच महिमा मानायला लागलात आणि त्यामुळे तुमचा अहंकार जिरवण्यासाठी परब्रह्मानं यक्षाचं रूप घेतलं. मग हे ज्यावेळी इंद्राला कळलं, हे देवीचं वचन त्यानं ऐकलं, त्यावेळी त्याला ब्रह्म म्हणजे काय याचा बोध झाला आणि त्याचवेळी त्याचा अभिमानही नष्ट झाला. म्हणजे हे जे इंद्र, अग्नी, वायू या सगळ्यांनी पहिल्यांदा त्यावेळी परब्रह्माची अनुभूती घेतली. म्हणजे ह्या पार्वती देवीच्या किंवा उमेच्या कृपेने इंद्राला ही अनुभूती सर्वाधिक झाली. म्हणजे सर्व प्रकारचा उत्कर्ष आणि महिमा हा जो काही आहे तो या ब्रह्माचाच आहे, हा आपला महिमा नाही. म्हणजे असा ज्यावेळी ब्रह्मदेवांना झाला होता की आपल्या सामर्थ्यावरती आपण विजय संपादन केलेला आहे, तर हा ब्रह्मानं म्हणजे या परब्रह्मानं ब्रह्मविद्येच्या योगानं देवांच्या मिथ्या ज्ञानाचं निवारण केलं किंवा दूर केला आणि देवांवरती अनुग्रह केला. म्हणजे कोणताही असलेला अहंकार जो काही आहे तो काय आहे, तो भ्रमच आहे, मिथ्यत्वच आहे. म्हणजे तो जर नाहीसा करायचा असेल की तर इथे भगवंत म्हणतात की मी एक कर्मठ आहे असा अभिमान त्याला होत नाही. किंवा सत्वगुणाच्या आधिक्यानं जेव्हा त्याची इंद्रियांमध्ये ज्ञान होतं त्यावेळी त्याला असा अभिमान राहत नाही. गुणातीत महात्मा कसा असतो, तर तो असा अभिमान बाळगत नाही की जे मला जे ज्ञान झालेलं आहे ते काहीतरी माझ्या सामर्थ्यानं झालेलं आहे, माझ्या विद्वत्तेनं झालेलं आहे असं म्हणून हा ज्ञानी महात्मा अत्यंत साक्षीत्वानं त्याच्याकडे बघतो. म्हणजे मला जी विद्वत्ता प्राप्त झालेली नाही, जर एखाद्याला अशी झाली नाही, गुणातीत महात्मा आणि त्याला ती विद्वत्ता प्राप्त झालेली नाही, तर तो त्याचा खेदही करत नाही की अरे मी इतका प्रयत्न केला पण मला हे ज्ञान कसं झालं नाही. या होण्याकडे किंवा न होण्याकडे तो दोन्ही गोष्टींकडे साक्षीत्वाने पाहतो. किंवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष मोह आणि भ्रम यांच्याकडून ग्रासला जात नाही. म्हणजे तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही किंवा अज्ञानाचा स्वीकारही करत नाही. मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानानं कर्माचा आरंभ करत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झालं तर त्याचा खेदही करत नाही. म्हणजे आपण पाहतो ना की रजोगुणी माणूस नेहमी कर्मासक्त असतो आणि त्याला सतत असं वाटत असतं की मला हे करायचंय, ते करायचंय, मला म्हणजे हे अचीव करायचंय, ते अचीव करायचंय, मला ही विद्या संपादन करायची आहे. अशा
विविध आकांक्षा त्याच्या मनामध्ये सतत स्फुरत असतात. पण गुणातीत महात्म्याबद्दल भगवंत असं सांगतायत की त्याला याबद्दल तो अत्यंत निर्लिप्त असतो. म्हणजे त्याच्या हातून एखादं कर्म घडलं, कर्माचा आरंभ झाला किंवा कर्म घडलं आणि ते पूर्णत्वाला गेलं नाही, तर याचा तो खेदही करत नाही. माऊलींनी इथं दृष्टांत दिलेला आहे कशाचा, की सूर्याचा. ते म्हणतात की प्रातःकाळ आहे, मध्यान्ह काळ आहे, सूर्य अत्यंत तापलेला आहे, किंवा सायंकाळची शीतल किरणं झालेली आहेत, प्रातःकाळची शीतल किरण आहेत. या सगळ्याबद्दल या सगळ्या कालांची गणना सूर्याच्या बाबतीत आहे का? अजिबात नाही आहे असं काही. त्याला सर्व काळी तोच एकच एक काळ आहे. मग तसा तो गुणातीत पुरुष आहे. म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबरच नसती, किंवा त्याला काही वेगळ्याच सत्वगुणाच्या शास्त्राच्या वगैरे प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय? तर नाही, कारण तो स्वतः ज्ञानाची मूर्तीच आहे. समुद्र हा पावसाच्या योगानं पूर्ण भरलेला होतो, अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व, मी यथासांग कर्म करणारा आहे, असा अभिमान वाटेल काय? सांग बघू अर्जुना. हिमालय पर्वत कधी थंडीनं थरथर कापेल काय? किंवा त्याच्या समोर मोह आला असता, त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय? म्हणजे उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय? म्हणजे काय माऊलींना म्हणायचं इथं, की जसं भगवंतांनी म्हणलेलं होतं की सृष्टीत भगवंत विकारलेला दिसला तरी त्या विकारात तो नाहीये. म्हणजे कसं म्हणायचंय की ढगामध्ये पाणी असतं पण पाण्यामध्ये ढग नसतात, किंवा अंकुराचं लाकूड होतं पण लाकूड म्हणजे ते काही म्हणजे एखादं झाड उगवलं आणि ते झाड तोडलं तर ते खरं तर त्या बीजच रूपांतर लाकडामध्ये झालेलं आहे. अग्नीपासून धूर निर्माण होतो, पण तो धूर म्हणजे काही अग्नी नाहीये. म्हणजे जसं म्हणलं होतं की हे झाले तरी माझ्या ठाई, परी येया माझी मी नाही. म्हणजे ईश्वरापासून विकार निर्माण झाले असले तरी ईश्वर विकारी होत नाही, हे तो गुणातीत महात्मा पूर्णपणे जाणून असतो. म्हणजे दुधाला विरजण लावून त्याचं दही करणं हा विकार मर्यादित आहे. तसं सत्व रज तम गुणाचा रेटा या महात्म्याला कोणत्याही प्रकारे विचलित करू शकत नाही. म्हणजे जसं जन्म मरणाच्या बंधातून मुक्त व्हायला आपल्याला कोणत्याही गोष्टीचं यथार्थ ज्ञान व्हावं लागतं, शुद्ध ज्ञान व्हावं लागतं. आणि त्यासाठी काय आवश्यक आहे की या त्रिगुणाचं स्वरूप आपल्याला समजावं लागतं. म्हणजे हे आपण इतका आता ह्या सत्वरजतम गुणांचा इतका या 20-21 श्लोकांमध्ये इतका उहापोह केलेला आहे की असा प्रश्न पडतोय की अरे कशासाठी हे सगळं शिकायचं आपण? की आपल्याला परमार्थामध्ये काही वाटचाल करायची असेल, कोणत्या उद्देशाप्रत पोहोचायचं असेल, तर आपण सत्वगुणामध्ये सुद्धा अडकून राहता कामा नये. म्हणजे कसं आहे की राजस आणि म्हणजे प्रकृती, आपण संसारामध्ये राहतो, प्रकृतीच्या आधिक्यामध्ये आपला वावर असतो, तर आपल्यामध्ये हे गुण असणारच आहेत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं कामा नये मी सत्वगुणी आहे, मी शास्त्रांचा अभ्यास करणारी आहे. हा म्हणजे कसं आहे की हा सत्वगुण कसा आहे म्हणलेला आहे भगवंत इथे म्हणतात की तो प्रकाशदायी आहे, तो ज्ञान देणारा आहे. म्हणजे कसं आहे की आनंददायी आहे, बोधात्मक आहे. म्हणजे सगळे सद्गुण असलेला सत्वगुण आहे. मग याचा सुद्धा मला अभिमान राहता कामा नये. म्हणजे कसं आहे की बाबा सगळे लोक मला असं म्हणून ओळखतात, हा सुद्धा अभिमान ज्यावेळी मला होईल त्यावेळी मी त्या गुणामध्ये अडकलेलीच राहीन.
याच्याही पलीकडे जायचंय. रजोगुणाचं तर कसं आहे की त्याचं मुख्य लक्षणच प्रवृत्ती आहे, तो चंचल आहे, तो स्वभावतःच चंचल आहे. सत्व आणि तमोगुणांना आपलं कार्य करायला प्रवृत्त करणाराच रजोगुण आहे. आणि तमोगुण कसा आहे, हा जडत्व निर्माण करणार आहे, अज्ञानाचं आवरण घालणार आहे. रजोगुणाला एक स्वतःची गती आहे. आणि तमोगुण कसा आहे, तमोगुण हा गतिविरोधक आहे. म्हणजे कसं आहे की तो आळशीपणा, निष्क्रियता, मोह हे सगळे तमाचे गुण आहेत. म्हणजे या त्रिगुणांचं सहकार्य अपरिहार्य असतं हे आपण मानतोच की या गुणांच्या शिवाय आपलं अस्तित्व असू शकत नाही. हे तिन्ही गुण आपल्यामध्ये राहणारच आहेत. पण भगवंतांचं सांगणं कसं आहे, काय आहे की तुम्ही याच्या अतीत होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे या 3 गुणांपैकी एक जरी गुण वाढला तरी त्याच्याकडून बाकीचे 2 गुण, इतर गुण पराभूत होणार आहेत. म्हणजे त्याला काय म्हणलेलं आहे की त्याला अन्योन्याभिभव असं म्हणलेलं आहे. म्हणजे हे तिन्ही गुण एकमेकांच्या आश्रयानं आणि सहाय्यानंच आपलं काम करतात. जसं समई आहे, समईला तेल, वात आणि ज्योत या सगळ्यांचीच आवश्यकता आहे. याच पद्धतीनं कसं आहे की प्रकृतीसाठी सत्व, रज, तम हे सगळे अपरिहार्य आहेत. त्याला शास्त्रामध्ये अन्योन्याश्रय वृत्ती असं म्हणलेलं आहे. म्हणजे एक गुणाचं आधिक्य दुसऱ्या 2 गुणांवर परिणाम करणारच आहे. एका गुणाच्या वाढीमुळं दुसऱ्या 2 गुणांची वाढ होईल, पण त्यांना अन्योन्यजन्य वृत्ती म्हणले. हे 3 गुण एकमेकांना सोडून कधीच राहत नाहीत. म्हणजे त्यांचं एक मिथुन आहे असंही म्हणलेलं आहे. पण भगवंतांचं सांगणं कसं आहे, आपल्याला आतापर्यंत काय सांगितलेलं आहे की सत्वाकडे झेपावायला पाहिजे आणि त्या सत्वामध्ये सुद्धा अडकून न राहता आपण योग्य ते ज्ञान करून गुणातीत होण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. आणि त्यामुळं काय होईल की गुणातीत झाल्यामुळं मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणजे मोक्षाची प्राप्ती म्हणजे काय की मोक्षाची प्राप्ती म्हणजे काय, अशी एक अवस्था की जी आपल्याला देहपतनानंतर गाठायची आहे असं इथं अपेक्षित नाहीये. सत्व गुण सुद्धा आपल्याला बांधू शकतो. म्हणजे आपण त्यामध्ये अडकून राहू नये यासाठी भगवंत आपल्याला इथे सांगतायत की गुणातीत महात्मा या सगळ्याच्या पलीकडे असतो. म्हणजे तो उदासीन असतो. उदासीन म्हणजे आपण निगेटिव्हली आपण एखाद्या व्यक्तीला बद्दल आपण ज्यावेळी उदासीन आहे ती व्यक्ती असं म्हणतो त्यावेळी आपल्याला वाटतं की निष्क्रिय आहे, म्हणजे त्याला कशाचंच काही पडलेलं नाही असं आपल्याला वाटू शकतं की अरे बाबा ह्याला कसलंच काही सुख नाही, दुःख नाही असा आहे. पण अशा अर्थी तो उदासीन नाहीये. तो ज्ञानी झालेला आहे, अशा अर्थी तो उदासीन आहे. म्हणजे तो जिवंतपणीच मोक्ष अनुभवत आहे असं भगवंत इथे सांगू इच्छित आहेत आपल्याला. आता पुढचा जो श्लोक आहे 23वा श्लोक, तो श्लोक आणि त्याच्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं असं मी तावरे मॅडमना विनंती करते. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव यो तिष्ठति नेंगते. तैसे गुणागुण कार्य हे आघवेची आपण आहे म्हणून एकेका नोहे तडा तोडी. एवढे यागा प्रतीती तो देहा आलासे वस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा तो जिणता न हारवी तैसा गुण नव्हे करवी जैसी का श्रोणवी संग्रामींची का शरीरा आतील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोहटाचा स्थाणू उदासू जैसा आणि गुणाचा यावा जावा ढळे चळे ना पांडवा
मृगजळाचा हेलावा मेरू जैसा हे बहुत काही बोलिजे व्योम वारेनी न वचिजे का सूर्य ना गिळिजे अंधकारे स्वप्न कागाजिया परी जागतया ते न सिंतरी गुणी तैसा अवधारी न बंधिजे तो गुणाकीर नातुडे परी दुरुनी जै पाहे कोडे तै गुणदोष साई खडे सभ्यू जैसा सत्कर्मे सात्विकी रजते रजो विषयकी तम मोहादिकी वर्तत असे परिसतयाची यागा सत्ता होती गुणक्रिया समजता हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी समुद्रची भरती सोमकांतची पाझरती कुमुदे विकासती चंद्रू तो उगा का वाराची वाजे विझे गगने निश्चळ असिजे तैसा गुणाची ये गजबजे डोले नाचो अर्जुना येणे लक्षणे तो गुणाती तू जाणणे परिस आता आचरणे तयाची ये. इथे या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की जो उदासीनाप्रमाणे स्थित आहे, जो गुणांद्वारा विचलित केला जाऊ शकत नाही, तसंच गुणच गुणात वर्तत आहेत अशा भावनेने जो आपल्या स्वरूपातच स्थित राहतो आणि स्वतः कोणताही प्रयत्न करत नाही. म्हणजे गुणातीत मनुष्य जो आहे त्याला अमुक एक अनुकूलता कायम राहावी किंवा माझी प्रतिकूलता निघून जावी अशी कोणतीच इच्छा नसते. तो निर्विकार असतो. म्हणजे त्याला असं नाहीये की त्याला अनुकूल काय आणि प्रतिकूल काय आहे ह्याचं ज्ञानच नाहीये. त्याला त्याचं ज्ञान तर होतच, पण त्याच्या स्ववरती त्याचा परिणाम होत नाही. त्याच्या अंतःकरणातील वृत्ती पालटत नाहीत. तो त्यापासून निर्लिप्त राहतो. म्हणजे साधकावर वृत्तींचा सुद्धा परिणाम होऊ नये. कारण गुणातीत मनुष्य हा साधकाला काय आहे, आदर्श आहे. साधक हा त्याला फॉलो करणार आहे. म्हणजे बाकीचे लोक अशा गुणातीत महात्म्याचं अनुकरण करणार आहेत. म्हणजे त्यामुळे सगळ्या साधकांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे की देहाचे धर्म जे काही आहेत ते आपल्यात आहेत, माझ्यात आहेत असं मानू नये. वृत्ती अंतःकरणात आहेत, आपल्यात नाही आहेत. म्हणजे साधकांना वृत्तींना चांगलंही मानू नये आणि वाईटही मानू नये किंवा त्या आपल्यात आहेत असं मानू नये. म्हणजे वृत्ती तर काय आहेत, ह्या येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, पण माझा स्व कसा आहे तर तो निरंतर आहे. जर वृत्ती आपल्यात असत्या तर आपण जोपर्यंत राहतो तोपर्यंतच वृत्ती राहिल्या असत्या. पण हा सगळ्यांचा अनुभव कसा आहे की वृत्ती येतात आणि जातात. म्हणजे एखादी उर्मी आपल्याला असं काहीतरी अनावर इच्छा होते, ती काही क्षणांसाठी किंवा काही कालावधीपुरती राहते आणि नंतर निघून जाते. पण त्या वृत्तींच्या येण्या जाण्यानं, त्या इच्छांच्या येण्या जाण्यानं माझं येणं जाणं काही डिस्टर्ब होतं का? नाही. तर मी निरंतर राहते. म्हणजे वृत्तीचा संबंध कसा आहे, प्रकृतीशी आहे. पण माझा संबंध कसा कोणाशी आहे? माझा संबंध तर परमात्म्याशी आहे. म्हणून वृत्तींचा परिवर्तनाचा अनुभव करणारा जो मी आहे ना, तो एकच आहे. ते माझं स्वरूप आहे. तो स्वयं आहे. म्हणजे या श्लोकामध्ये जे भगवंतांनी म्हणलेलं आहे की उदासीनो गुणैर्यो न विचाल्यते. जो उदासीनाप्रमाणे, जो स्थितप्रज्ञाप्रमाणे स्थित आहे, जो गुणांद्वारा विचलित होत नाही आणि गुणच गुणात वर्तत आहेत. म्हणजे हे गुण येत आहेत हे आणि जात आहेत, पण यामुळं मी मात्र अजिबात विचलित होत नाहीये. म्हणजे जसं काही दोन व्यक्ती जर एकमेकांमध्ये वाद करत असतील तर त्या दोघांपैकी एकाची बाजू घेणारा असं म्हणलं त्याच्यावर आरोप होतो की हा पक्षपाती आहे, आणि दोघांमध्ये समन्वय घडवून आणणाऱ्या, दोघांचा समेट घडवून आणणाऱ्या माणसाला मध्यस्थ म्हणलं जातं. पण तो जो त्या दोघांना पाहत असतो, कोणाचाही पक्ष घेत नाही किंवा मध्यस्थही करायला जात नाही, त्याला काय म्हणलं जातं? त्याला उदासीन म्हणलं जातं. तसंच
तसं ह्या गुणातीताची अवस्था असते. तो संसाराकडे बघतो आणि परमात्म्याकडेही बघतो आणि त्याच वेळी तो दोघांनाही बघून तो गुणातीत राहतो, म्हणजे उदासीन राहतो. म्हणजे तसं बघितलं तर काय आहे, या संसाराची काही स्वतंत्र सत्ता नाहीच आहे. सत्स्वरूप परमात्म्याच्या सत्तेनंच जी काही संसाराला सत्ता आहे ती आहे. म्हणून जर गुणातीत मनुष्याच्या दृष्टीनं संसाराला सत्ता नाहीच, फक्त एका परमात्म्याचीच काय ती सत्ता आहे, तर मग तो उदासीन का असतो बरं? म्हणजे वास्तविक तो उदासीन नसतो, परंतु त्याच्या दृष्टीत संसार आणि परमात्मा या दोघांचीही सत्ता असते. म्हणजे अशा लोकांच्या दृष्टीत तो गुणातीत मनुष्य उदासीनाप्रमाणे दिसत असतो. म्हणजे गुणैर्यो न विचाल्यते. म्हणजे काय की त्याच्या म्हणवल्या जाणाऱ्या अंतःकरणामध्ये सत्व रज तम या गुणांच्या वृत्ती तर येतात, पण त्या वृत्तींमुळे तो विचलित होत नाही. जसं आपल्याशिवाय दुसऱ्याच्या अंतःकरणात गुणांच्या वृत्ती उत्पन्न झाल्या तर आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणजे त्या गुणातीताच्या म्हणवल्या जाणाऱ्या अंतःकरणात गुणांच्या वृत्ती उत्पन्न झाल्यास त्याच्यात काही फरक पडत नाही. अर्थात काय होतं की तो त्या वृत्तींद्वारा विचलित केला जाऊ शकत नाही, कारण त्याचं म्हणवलं जाणारं अंतःकरण जे काही आहे त्यामध्ये संसाराचा अत्यंत अभाव आहे आणि फक्त परमात्मा तत्वाचा भाव निरंतर आहे. तोच एक भाव त्याच्या अंतःकरणामध्ये ऑल टाइम जागृत आहे. मग गुणावर्तंत इत्येव यो व तिष्ठती, म्हणजे गुणच गुणात वर्तत आहेत, म्हणजे गुणांमध्येच सगळ्या क्रिया होत आहेत असं समजून तो आपल्या स्वरूपामध्ये निर्विकार रूपानं स्थित राहतो. नेंगते, नेंगते शब्दाचा अर्थ काय? न इंगते. न इंगते म्हणजे तो काही प्रयत्न करत नाही. गुणावर्तंत इत्येव म्हणजे त्याचा संबंधांचा निषेध केलेला आहे इथं, त्याच्या क्रियांचा अभाव सांगितलेला आहे. म्हणजे गुणातीत पुरुष स्वतः काहीही क्रिया करत नाही, कारण अविनाशी शुद्ध स्वरूपात कोणती क्रिया होतच नाही. जसं आपण म्हणतो की परब्रह्म कसं आहे, ते तत्व कसं आहे, तर ते निष्क्रिय आहे, त्याच्यामध्ये कोणतीही क्रिया नाही आहे. न विचाल्यते अवतिष्ठती, म्हणजे ही सगळी ही आणि न इंगते, ही सगळ्या पदांचं तात्पर्य असं आहे की गुणातीत महापुरुष स्वतः स्वाभाविकतः अचल अवस्थेमध्ये राहतो. तो स्वतःही विचलित होत नाही आणि कोणाकडून विचलित केलाही जाऊ शकत नाही. खरं तर हा जो श्लोक आहे याच्यावरती थोडंसं विस्तारानं आपण चर्चा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण आज वेळ संपल्यामुळे आपण इथं थांबूया आणि पुढच्या शनिवारी आपण या श्लोकापासून पुढे कंटिन्यू करूया. मी आजची सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून थांबते. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. आणि मी जयश्री माऊलींना विनंती करते की त्यांनी आरती आणि पसायदानानं आजच्या अभ्यास वर्गाची सांगता करावी. जयश्री ताई. हां, हॅलो. हो, येतो आवाज येतो. ओम जय भगवत गीते, ओम जय भगवत गीते, हरिय कमल विहारिणी, हरिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, मय्या कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, मैया निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा,
मय्याकारिणी मोद सदा भवभयहारिणी तारिणी भवभयहारिणी तारिणी परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते. आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी ओ मैया नाशिनी तमरजनी. दैवी सद्गुणदायिनी दैवी सद्गुणदायिनी. जयश्री ताई, आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो. हो, आता येतोय. हा. समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी मैया हरिमुख की बानी. सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. ओम जय भगवद गीते. दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय मैया मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजय. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. हरिय कमल विहारिणी हरिय कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. ओम जय भगवद गीते. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता तया कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव. पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो आहोईल दान पसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊली की जय.